शेतकरी कामगार पक्ष के वरिष्ठ नेता महादेव पाटिल का 75वां जन्मदिन बृहस्पतिवार को विभिन्न कार्यक्रमों का आयोजन कर मनाया गया। इस अवसर पर विभिन्न गणमान्यों के हाथों नाना नानी पार्क का उद्घाटन, स्वर्गीय बालशेठ पाटिल महाद्वार का भूमि पूजन, वार स्थित शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत व्यायामशाला का उद्घाटन, बस स्टॉप तथा स्मशान भूमि निवारा शेड का उद्घाटन, सार्वजनिक शौचालय का उद्घाटन, रक्तदान शिविर तथा बाल योगी श्री सदानंद महाराज सिद्ध वनस्पति उपचार केंद्र तुंगारेश्वर द्वारा मुफ्त जांच शिविर आदि समाज उपयोगी कार्यक्रमों का उद्घाटन किया गया। इस दौरान महादेव शेठ पाटिल का अभिष्ट चिंतन भी किया गया, जहां उन्हें जन्मदिन की बधाइयां देने के लिए शेकावश के महासचिव विधायक जयंत पाटिल, विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, शेकावश के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, पंचायत समिति सभापति हरीश केणी, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, रायगढ़ जिला परिषद सदस्य लक्ष्मी कातकरी, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, वाल ग्राम पंचायत के सरपंच तैमूर पाटिल, वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल, पार्षद प्रीतम म्हात्रे, संदीप पाटिल आदि गणमान्यों सहित महादेव पाटिल के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक जयंत पाटिल और विधायक विवेक पाटिल ने महादेव पाटिल को जन्मदिन की बधाइयां दी। मी महादेव शेठना शुभेच्छा देताना विश्वनाथ शेठना मनापासून धन्यवाद देतो की या संघर्षमय आणि वेगळ्या वातावरणामध्ये मुंबई तुमच्याकडे आलेली आहे, येणार नाही तर आलेली आहे, त्याच्यामध्ये कुटुंब ठेवण्याचं काम विश्वनाथ शेठनी खऱ्या अर्थाने केलं। मी या गावातल्या तरुण पिढीला एक सांगेन की जो जमाना बदलला, आम्ही जे आहोत, आम्ही जे आदराने बघतो, आज माझा मी कार्यक्रम रद्द करून या ठिकाणी आलो, कारण हा मान महादेव शेठ पाटलांना नाही तर पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा अभिमान वाटणारा दिवस आहे की महादेव पाटलासारखे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं अजूनपर्यंत या ठिकाणी चळवळ वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी कार्यरत आहेत। आपली स्वतःची पर्सनॅलिटी, आपले आचार हे पण आधुनिक असले पाहिजे, याच्यासाठी भरत पाटील पुढलं काम तुम्ही करा, एवढीच मी अपेक्षा खऱ्या अर्थानं व्यक्त करतो, जेणेकरून माझा समाज, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते हे या नवीन घडामोडींमध्ये खऱ्या अर्थानं उभे राहू शकतील। या पद्धतीनं आपण वागूया। पुन्हा एकदा महादेव पाटलांना मी दीर्घायुष्य शिंदतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। कारण आजचा जमाना आहे वृद्धाश्रमात आईवडिलांना पाठवण्याचा, पण आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात न पाठवता त्यांनी त्यांचे आयुष्यभर जी मेहनत घेऊन आपल्यासाठी आपल्याला जन्म दिला, आपल्याला वाढवलं, आपलं शिक्षण केलं, आपल्या सगळ्या प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी खुले करून दिले, त्या वडिलांच्या आपल्यावर असणाऱ्या उपकारातनं थोडीशी का होईना पण त्याच्यातनं आपण मोकळं व्हावं याची जाणीव त्यांच्या मुलांनी, त्यांच्या सर्व पुतण्यांनी आणि वाहळमधल्या सर्व तरुणांनी या ठिकाणी घेऊन अतिशय उत्साही आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पण एक गोष्ट पांडुमामाने आणि आपल्या गुरुजींनी सांगितली ती खरी आहे की आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन सातत्यानं बाळशेठ असतील स्वतः, त्याच्यानंतर विश्वनाथ शेठ आणि त्यांचे हे चारही बंधू असतील आणि त्यांची मुलं असतील, त्यांच्या नातवंड असतील, चौथी पिढी लाल बावटा खांद्यावर घेऊन या विभागातल्या जनतेचे प्रश्न, या विभागातल्या जनतेचे अडीअडचणी, या विभागातली विकासाची कामं आणि या विभागातल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं लढणारं कुटुंब म्हणून या कुटुंबाकडे या विभागातलीच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातली जनता बघत आहे। आणि कर्तृत्वानं पुढे जात असताना आज तिसऱ्या पिढीतले पुढे नगराध्यक्ष संदीप नगराध्यक्ष झाला, तर राजेंद्र पाटील त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले। या साऱ्या कुटुंबाने आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाचं काम केलं आणि नुसतं काम केलं नाही तर जनतेसाठी झटण्याचं काम। आज एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा जनता या कार्यक्रमासाठी जमलेली आहे, याचा अर्थच असा आहे की माधव शेठ आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांसाठी जनतेसाठी केलेली कामं, जनतेचे सोडवलेले प्रश्न, जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची असणारी त्यांची ती इच्छाशक्ती आणि तशी काम करण्याची त्यांची पद्धती, या माध्यमातून आज त्यांनी जनतेचं फार मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळवलेलं आहे। माधव शेठ आज 75 वर्षाचे झालेले आहेत। परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करेन
की त्यांचा 100वी साजरी करण्याचं भाग्य आम्हाला मिळू दे, त्यावेळेस आम्ही देखील हजर राहू. आणि 100% माधव शेठ 100चा गाठतील आणि त्यांचा तो कार्यक्रम करण्याची संधी आपल्याला देतील. कार्यक्रम के दौरान महादेव पाटिल की ग्रंथ तुला की गई. इस दौरान महादेव पाटिल के शुभचिंतकों ने उन्हें जन्मदिन की बधाइयां दी. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए,